प्रकल्पासाठी मनुष्यबळाचे निर्धारण करणे. डिटर्मिनिंग लेबर. तर ज्यावेळी आपण एखादा उद्योग करण्याचं ठरवतो त्यावेळेस मनुष्यबळ हा घटक अत्यंत महत्वपूर्ण असतो. तर त्या मनुष्यबळाचं नियोजन किंवा निर्धारण किंवा किती प्रमाणात आवश्यकता आहे हे त्या व्यवसायाच्या किंवा त्या प्रकल्पाच्या उद्योगाच्या आकारमानावरून ठरत असते. आपण किती मोठा उद्योग सुरू करण्याचं ठरवलेलं आहे याच्यावरून उद्योगाचा आकारमान ठरतं आणि त्याच्यानुसार त्याच्यामधली उद्योगामधली जी संख्या आहे श्रमिकांची आणि इतर स्टाफची ही ठरत असते. तर ही आवश्यकता जी आहे श्रमिकांची ती कोणकोणत्या घटकावरून ठरते ते पहा. तर उद्योगाचा आकार, आता मी सांगितलं त्याप्रमाणे उद्योगाचा आकार किती मोठा आहे, आकारमान किती आहे त्याच्यानुसार श्रमिकांची संख्या ठरेल. उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप, कोणत्या प्रकारचं उत्पादन आहे, म्हणजे उत्पादन उद्योग आहे की अजून कोणता व्यवसाय आहे की प्रोसेस बिझनेस आहे, म्हणजे प्रक्रिया उद्योग आहे. एखाद्या वस्तूवरती प्रक्रिया, उदाहरणार्थ फळांवरती प्रक्रिया करून त्यापासून जाम वगैरे बनवणे, अशा प्रकारचा प्रकल्प आहे. याच्यावरून ती उत्पादन प्रक्रियेचं स्वरूप ठरतं आणि त्याच्यानुसार मनुष्यबळाची संख्या ठरत असते. तिसरा आहे वस्तू निर्मिती प्रमाण. त्या उत्पादन उद्योगामध्ये तुम्ही किती प्रमाणात उत्पादन घेणार आहे, किती प्रमाणात वस्तू बनवणार आहे, किती नग रोजचं तुमचं टार्गेट आहे, त्याच्यानुसार देखील श्रमिकांची संख्या आहे. जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला साहजिकच त्या ठिकाणी श्रमिकांची संख्या वाढवावी लागेल. परंतु वस्तू निर्मितीचं प्रमाण जर कमी असेल तर त्या ठिकाणी श्रमिकांची संख्या ही कमी असेल. म्हणजे त्या प्रमाणावरती आहे, त्याच्यानुसार मशिनरी आणि श्रमिक हे अवलंबून असते. जास्त प्रमाण जर असेल निर्माण करण्याची, वस्तू निर्मिती उत्पादन जास्त असेल तर जास्त प्रमाणात श्रमिक लागतील, कमी असेल उत्पादन तर कमी श्रमिक लागतील. त्याचबरोबर परिसरामध्ये असलेले मजुरीचे दर. जर मजुरी कमी द्यावा लागत असेल, पगार, त्या परिसराचा जर विकास झालेला नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात श्रमिक मिळू शकतात. कारण त्या ठिकाणी तिथं रोजगार उपलब्ध नसल्यामुळे, कामधंदा लोकांना नसल्यामुळं ते सहजासहजी कमी पगारावरती काम करण्यास तयार होतील. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगोदरच औद्योगिक क्षेत्र आहे, एमआयडीसी आहे आणि त्याच परिसरामध्ये तुम्ही जर श्रमिक शोधण्याचा प्रयत्न केला तर मात्र श्रमिकांचा तुटवडा भासण्याची शक्यता असते किंवा जे श्रमिक उपलब्ध होतील ते जास्त पगाराची मागणी करतील. त्यामुळे पहा, तुम्हाला मागे पण सांगितलंय की जागा निवडत असताना कोणत्या घटकांचा विचार करावा लागतो. तर ज्या भागाचा जास्त विकास झालेला नाही अशा भागात जर आपण उद्योग सुरू केला तर त्या ठिकाणी सहजासहजी श्रमिक मिळतात आणि कमी पगारावर मिळतात आणि त्या परिसराचा विकास देखील होतो. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपण उद्योग सुरू करणार आहे त्या परिसरामध्ये मजुरीचे दर काय आहेत किंवा कशा पद्धतीचे त्या ठिकाणी कुशल, अकुशल, अर्धकुशल हे जे मजूर आपल्याला लागतात ते त्या परिसरामध्ये मिळतील का, आणि कमी दरामध्ये जर मिळत असतील तर आपण श्रमिकांची त्या ठिकाणी संख्या वाढवू शकतो. परंतु जर मजुरीचे दर परिसरामध्ये जर जास्त असतील तर मात्र श्रमिकांची संख्या काही प्रमाणात कमी ठेवावी लागते. श्रमिक उपलब्धता, आता सांगितलं त्याप्रमाणे श्रमिकांची सहजासहजी उपलब्धता होणार असेल तर श्रमिक आपण त्या ठिकाणी जास्त घेऊ शकतो. पण श्रमिकांची जर कमतरता असेल तर मात्र नाईलाजास्तव काही प्रमाणात श्रमिक आपल्याला कमी करावे लागतात. पुढचा आहे भांडवल उपलब्धता. भांडवल जर आपल्याकडे जास्त असेल तर आपण मनुष्यबळ देखील जास्त प्रमाणात नेमू शकतो. परंतु भांडवलाची कमतरता असेल तर मात्र काही दिवस आपल्याला श्रमिक हे किंवा जो स्टाफ आहे हा कमी ठेवावा लागतो. तर अशा प्रकारे या 6 घटकांवरती किंवा हे 6 घटक श्रमिकांच्या उपलब्धतेवर किंवा नेमणुकीवरती प्रभाव टाकतात. आता हे
एक आपण उदाहरण या ठिकाणी घेऊ की एखादा छोटा उद्योग, रासायनिक उद्योग सुरू करायचा आहे, तर त्यासाठी मनुष्यबळाचं निर्धारण आपण कशा पद्धतीने करणार किंवा कोणकोणत्या स्टाफची आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते हे एका उदाहरणावरून पाहू. तर या ठिकाणी पहा, एक नंबर व्यवस्थापक किंवा मॅनेजर जो संपूर्ण प्रकल्प हँडल करत असतो. संपूर्ण प्रकल्प चांगल्या प्रकारे चालवण्याची आणि त्यामध्ये यशस्वी होण्याची जबाबदारी ही या व्यवस्थापकावर टाकलेली असते. तर हा व्यवस्थापक एक नेमला, म्हणजे उद्योजकांनी केलेल्या नेमणुका होत्या. समजा व्यवस्थापक एक संख्या, त्याला 50,000 रुपये वेतन द्यायचं ठरलं, म्हणजे महिन्याला एकूण वेतन 50,000 रुपये जाईल, कारण एकच पोस्ट आहे त्या ठिकाणी. त्यामुळे व्यवस्थापक पदासाठी 50,000 रुपये महिन्याला खर्च येणार आहे, वेतन द्यावं लागणार. दुसरा आहे निरीक्षक किंवा ज्याला सुपरवायझर असं म्हणतात. काय सुपरवायझर? सुपरवायझर तर आता रासायनिक उद्योग सुरू करायचे म्हटल्यानंतर रासायनिक उद्योगामधल्या तज्ज्ञ व्यक्ती ज्या असतील किंवा जसं आपण बजाज कंपनी, टाटा कंपनी याच्यामध्ये इंजिनियर्स असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये डिग्री बी झालेली असतात, डिप्लोमा झालेले असतात, ते सुपरवायझर असतात. तशा पद्धतीचे या ठिकाणी सुपरविजन करणारे या ठिकाणी जे असतील ते 3 नेमले. त्यांना 30,000 रुपये महिन्याला पगार ठरला असेल एकाला, तर तिघांचे मिळून 90,000 रुपये त्यांचा पगार होईल. त्यानंतर केमिस्ट, केमिकल उद्योग आहे रासायनिक म्हटल्यानंतर केमिस्ट हा महत्वपूर्ण घटक आहे. तर हे केमिस्ट 3 नेमले, प्रत्येकी 25,000 पगार, असं 75,000 रुपये केमिस्टचा पगार होईल. त्यानंतर ऑपरेटर, प्रत्यक्षात जे काही उत्पादन आहे ते तयार करणारे, मशीनवरती काम करणारे, हे केमिस्ट आणि ऑपरेटर हा घटक या रासायनिक उद्योगात फार महत्व आहे. यांच्यावरतीच ते उत्पादन होतं. ऑपरेटर हे मशीनवरती काम करणार आणि केमिस्ट हे शेवट टेस्टिंग आणि ते सगळं करून फायनल ते प्रोडक्शन बनवणार. तर ऑपरेटर 3 20,000 रुपये प्रत्येकी, असे एकूण 60,000 पगार त्यांचा होईल. त्याचबरोबर ऑफिससाठी क्लार्क, टायपिस्ट लागतील, तर ते 3 किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर 15,000 रुपये प्रत्येकी, 45,000. कामगार, इतर कामगार समजा कुशल असतील, अर्धकुशल असतील, अकुशल असतील, हेल्पर असतील, हे सगळ्या प्रकारचे कामगार 6 नेमले, त्यांचा सरासरी 12,000 पगार, असं 72,000 तो पगार होईल. त्यानंतर वॉचमन 3, प्रत्येकाला 9,000, 27,000 एकूण त्यांचं वेतन होईल. शिपाई 3 नेमले, 9,000 रुपये वेतनावरती, 27,000. तर अशा प्रकारे हे एका महिन्याचा जो खर्च आहे तो किती आला? 4,46,000. एक छोटा रासायनिक उद्योग आपण पाहिलेला आहे या ठिकाणी. तर त्याचं मनुष्यबळ निर्धारण म्हणजे कोणकोणती पदं असतात आणि त्यांना किती अंदाजे पगार द्यावा लागेल हे या ठिकाणी एक इस्टिमेट आपण तयार केलेला आहे. तर ते किती आलं? 4,46,000 रुपये फक्त त्या उद्योजकाच्या वेतनावर जाणार आहे. शिवाय त्याचं याच्यामध्ये स्वतः तो जो आहे तो सगळं प्रकारचा हँडल करणार आहे, त्याचं याच्यामध्ये कुठेही धरलेलं नाही. तर अशा प्रकारे किती जरी छोटा उद्योग असला तर खर्च हा येत असतोच, परंतु नियोजनबद्धरित्या त्या मनुष्यबळाचं निर्धारण करावं लागतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा परीक्षेला देखील प्रश्न येतो, प्रकल्पासाठी मनुष्यबळाचे निर्धारण कसे कराल किंवा प्रकल्पासाठी मनुष्यबळाचे निर्धारण करणे, टीप लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न येईल. तर हे उदाहरणासह तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आकडेवारी हे पगाराची वगैरे इकडे तिकडे कमी जास्त झाले चालते, परंतु शेवटची बेरीज जोडणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, हे सर्वांनी लिहून द्या.